संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ यामध्ये अर्थासहित आपण बघणार आहे. अभंग क्रमांक 1. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधे येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ या भक्तिपूर्ण ग्रंथातील पहिला अभंग आहे. हरिपाठ म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगाचा संग्रह. यात अभंगाच्या नामस्मरणांची महती वर्णिली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ रचून साध्या सोप्या शब्दात सामान्य जनांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. यात भगवंताच्या दारात उभे राहण्याचे, त्यांचे नामस्मरण करण्याचे आणि त्याद्वारे मुक्ती कशी सहज मिळते याचे वर्णन केलेले आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधे येल्या. भगवंताच्या म्हणजेच हरीच्या दारात फक्त एक क्षण उभे राहिले तरी चारही मुक्ती प्राप्त होतात. हिंदू धर्मात सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि सायुज्य या 4 मुक्ती मानल्या जातात. एक क्षण भगवंताच्या सानिध्यात राहणे हेच जीवनातील सर्वात मोठे पुण्य आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत ज्ञानेश्वर महाराज वारंवार सांगतात की हरीचे नाव घेत राहा. त्यामुळे भगवंताच्या नामस्मरणामुळे मिळणारे पुण्य इतके अपार आहे की त्याची गणनाच करता येणार नाही. केवळ नामस्मरणानेच सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याचा साठा वाढतो. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जरी एखादा गृहस्थ संसारात अडकलेला मनुष्य असला तरी तो भगवंताचेच नाम घेत असेल तर त्याला सर्व वेदशास्त्रांचा लाभ होतो. भगवंताचे नामस्मरण केवळ संन्याशांसाठी नाही तर गृहस्थांनीही त्याचा लाभ घ्यावा. आपल्या जीवेवर नेहमी हरीचे नाव असावे, कारण त्याने जीवन सार्थक होते. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा करी. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्रीकृष्णाने जसे महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला तसेच नामस्मरणांच्या महत्त्वाची शिकवण इथे दिली जात आहे. व्यासाची या खुणा म्हणजे वेदशास्त्रांनी सांगितलेले तत्वज्ञान जे भगवंताच्या नामस्मरणांचे महत्त्व पटवते. द्वारकेचा राणा म्हणजे भगवान श्रीकृष्ण जो पांडवांच्या घरी गेला आणि त्यांना धर्मांचा मार्ग दाखवला. यातून भगवंत भक्तीच्या खरी येतो, त्यांच्या मनात वास करतो हे स्पष्ट होते. यावरून मुख्य शिकवण अशीच होते की भगवंताच्या दारात उभे राहणे ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. हरीचे नामस्मरण करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. गृहस्थ जीवनात राहूनही नामस्मरण करणे शक्य आहे. श्रीकृष्णाने वेदव्यास आणि अर्जुन यांना जसे उपदेश दिले तसेच हा उपदेश सर्वांसाठी आहे. यावरून असा निष्कर्ष येते की या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या नामस्मरणाची शक्ती सांगितलेली आहे. देवाच्या दारात एक क्षण उभे राहून त्यांचे नाम घेतले तरीही मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे जगाच्या मोहात न अडकता भगवंताच्या नावाचा जप करावा, कारण त्याने सर्व पापांचा नाश होतो आणि अखंड आनंद मिळतो. शेवटी हा अभंग वारंवार सांगतो की हरिमुखे म्हणा म्हणजेच भगवंताच्या नावाचा जप करत राहा, कारण त्यांच्या इतके दुसरे कोणतेही पुण्य नाही. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि साईडच्या आयकॉनला दाबायला विसरू नका.